म्हणे एक साधू महात्मा एका खेडेगावामध्ये भिक्षा मागत होते. एका घराच्या समोर गेले आणि आवाज दिला. म्हणे, ताई काहीतरी वाढावं, मला खायला काहीतरी द्या, म्हणे मला खूप भूक लागली. दुपारची वेळ झाली, म्हणे सकाळपासून मी काही खाल्लं नाही. त्या ताई सांगत होत्या, म्हणाल्या आम्ही घरातली सगळीच माणसं आता दुपारचं जेवण करून बसलोय, आत्ता घरामध्ये खायला काहीच शिल्लक नाही आमच्याकडे. साधू महात्मा सांगत होते, पण मला खूप भूक लागली हो म्हणे. त्या ताई थोड्या प्रेमळ स्वभावाच्या होत्या. म्हणाल्या, बसा महाराज इथं झाडाखाली, मी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे काय हाय का शिल्लक बघते म्हणे. आणि 2 घरं 4 घरं इकडल्या तिकडल्या शेजाऱ्यांना विचारलं. एका ताईंकडे त्या ताईंनी सांगितलं, म्हणे आमचे पण सगळ्यांची जेवणं झालेत, पण एक वाटीभर खीर आहे म्हणे. त्या ताईंनी ती खीर घेतली. 4थ्या घरी त्यांना ती खीर मिळाली होती. वाटीभर खीर घेतली आणि स्वतःच्या घरी निघाल्या. स्वतःच्या घरी ते संत महात्मा, साधू महात्मा एका झाडाखाली बसले होते. खीर घेऊन घरी निघाल्या होत्या. आता प्रसंग मित्रांनो जरा लक्ष देऊन ऐका. त्या ताई स्वतःच्या घरी निघाल्या. 4 घरं ओलांडून त्यांचं स्वतःचं घर आहे. घरी एक संत महात्मा बसले, त्यांच्यासाठी हातामध्ये वाटीमध्ये खीर घेऊन त्या ताई घरी निघाल्यात. एवढ्यात काय झालं, एका घारीने एक साप उचलला तिचं स्वतःचं पोट भरण्यासाठी. घारीनं साप उचलला आणि घार त्या ताईंच्या डोक्यावरून बरोबर निघाले. आणि तेवढ्यात काय झालं, सापानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घारीला डंक मारला, घारीला चावण्याचा प्रयत्न केला, दातामधून विष सोडलं, पण ते घारीच्या शरीरामध्ये न जाता ते दातातून निघालेलं विष सरळ खाली पडलं आणि बरोबर त्या वाटीमध्ये पडलं, ज्या वाटीमध्ये खीर होती. तुमच्या लक्षात आलं, ताई खीर घेऊन शेजाऱ्याकडून घरी निघाल्या होत्या. रस्त्यानं चालत होत्या. आकाशातून जाणाऱ्या घारीनं साप उचलला होता. तो साप घारीला चावण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचं विष घारीच्या शरीरामध्ये न जाता तोंडातून दातातून विष निघालं, पण ते विष सरळ त्या वाटीमध्ये पडलं, ज्या वाटीमध्ये खीर होती. आणि ती खीर त्या महाराजांना खायची होती. ताई ती वाटी घेऊन घरी गेल्या. त्यांना कल्पनाच नाही वाटीमध्ये विष पडलंय म्हणून. आनंदानं महाराजांना खीर चारायची या भावनेनं शेजाऱ्याकडून खीर घेऊन त्या ताई घरी आल्या आणि ती खीर त्या महाराजांना खायला दिली. महाराजांनी मोठ्या आनंदाने ती खीर खाल्ली आणि अघटित घटना घडली. अर्ध्या तासानं त्या महाराजांचा मृत्यू झाला. हा म्हणता बातमी गावभर पसरली. गावातली लोक त्या ताईंच्या घरासमोर गोळा झाले. त्या ताईंना सुद्धा मोठा धक्का बसला. त्या सगळ्यांना सांगत होत्या, अहो म्हणे महाराजांनी खायला काहीतरी मागितलं, माझ्याकडे काहीच नव्हतं, म्हणून त्या पलीकडल्या ताईंकडून वाटीभर खीर आणली, तेवढीच खीर खाल्ली आणि अर्ध्या तासाने तर महाराजांचा मृत्यू झाला. आम्हालाच कळलं नाही की हे कसं घडलं. त्या ताईंना पण पलीकडल्या बोलवून घेतलं. त्या ताई म्हणाल्या, अहो एवढीच वाटीभर खीर घरामध्ये शिल्लक होती, आम्ही सगळ्यांनी हीच खीर खाल्ली. या ताई खीर मागायला आल्या महाराजांना खायची म्हणून, मी ती वाटीभर खीर दिली आणि काय घडलं पुढं, कसं काय घडलं आम्हाला काही कळलं नाही म्हणे. सगळ्या चिंतेत होते. सगळं गाव चिंतेत होतं की कसं काय घडलं, कशामुळं घडलं, पण काही कोणाला अंदाज लागना. शेवट गावातल्या काही जाणत्या माणसांनी जबाबदारी उचलली, पोलीस स्टेशनला कल्पना दिली आणि तशी परमिशन मिळवून त्या महाराजांचा अंत्यविधी उरकण्यात आला. गावच्या स्मशानभूमीमध्ये ते प्रेत हलवलं आणि तिथं जाणत्या माणसांनी त्या महाराजांचा अंत्यविधी उरकला. महाराजांचं जीवन संपलं, पण चर्चा काय संपायचं नाव घेईना. गावभर चर्चेला उधाण आलं. कुठे पॉझिटिव्ह चर्चा, कुठे निगेटिव्ह चर्चा. काही चांगल्या विचाराची माणसं त्या दोघींना येऊन सांगत होत्या, म्हणे तुम्ही नका ना काळजी करू, तुम्ही काही चुकीचं नाही केलं, त्यांना भूक लागली म्हणून तुमच्या दारात आले, तुम्ही काहीतरी खायला घातलं, शेवटची वाटीवर खीर तरी तुमच्या हातातून त्यांना खायला मिळाली, तुम्ही नका स्वतःला दोषी ठरवून घेऊ. त्यांना सहानुभूती देत होती लोक, त्यांना आधार देत होते. कोण म्हणत होतं महाराजांचं जीवनच तेवढं असेल हो. कोण म्हणायचं की आला असेल महाराजांना अटॅक, चला आपल्या गावात तरी अटॅक आला, आपल्या गावात तरी त्यांचा मृत्यू झाला, आपण तरी त्यांचा अंत्यविधी उरकला, कुठेतरी रस्त्यात ही घटना घडली असती तर कसं घडलं असतं. काही लोक अशी पण चांगल्या विचाराची बोलत होती. गल्लीच्या 4 बायका मात्र एका कोपऱ्यात बसल्या होत्या आणि त्या चौघींची चर्चा मात्र थोडी निराळीच होती. एक म्हणत होती, मला तर पहिलीवर शंका आहे, तिनंच महाराजांचा घातपात केला असणार आहे, कारण महाराजांच्या पिशवीत 10,000-20,000 रुपये असतील. दुसरी म्हणत होती, मला पहिलीव नाही शंका, मला दुसरीव शंका आहे, कारण तिनं त्या खिरीमध्ये काहीतरी मिसळलं असणार आहे आणि तिनं महाराजांचा घातपात केला असणार आहे. तिसरी म्हणत होती, मला तर त्या दोघींवर शंका आहे, दोघींनी मिळून महाराजांचा काटा काढला आणि 10,000 रुपये वाटून घेतले असणार आहे. चौथी म्हणत होती, खरं असू शकतं तुमचं. हा म्हणून चौथी ऐकून घेत होती. गावभर चर्चा सुरू होती आणि भगवंताच्या दारात सुद्धा आता न्यायनिवाड्याचा विषय घेतला होता. पापा पुण्याचा लेखाजोखा करणारी माणसं बारकाईनं अभ्यास करत होती की हे पाप नेमकं आता कुणाच्या डोक्यावर टाकायचं. चित्रगुप्ताकडून सगळी गुप्तचित्र मागवण्यात आली आणि सखोल अभ्यास सुरू होता. कोण म्हणत होतं पहिलीच्या माथ्यावर टाका, पहिलीच्या डोक्यावर हे पाप द्या. बाकीचे म्हणत होते, अरे पहिलीच्या का, तिनं तर मोठ्या भावनेनं स्वतःकडे खीर नव्हती तर महाराजांची भूक भागवण्यासाठी शेजाऱ्याकडून आणून दिली, तिचा काय दोष आहे.
मग दुसरीच्या डोक्यावर. दुसरीचा तरी काय दोष होता? तिनं उदात्त हेतून मोठ्या भावनेनं महाराजांना भूक लागली, आपली वाटीवर खीरने त्याची भूक भागेल म्हणून तिनं मोठ्या भावनेनं ती खीर देऊन टाकली, त्यांची भूक भागली. दुसरीचा तरी कुठे दोष होता? मग हे पाप नेमकं कुणाच्या डोक्यावर टाकायचं? म्हणे मग सापाच्या डोक्यावर. पण सापानं सुद्धा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घारीला डंक मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला काय माहीत की ते विष तिथं खाली वाटीत जाऊन पडल आणि महाराजांचा जीव जाईल, हे सापाला कल्पना नव्हती. बारकाईनं अभ्यास केला, पण कुणाच्या माथ्यावर पाप टाकावं याची कल्पना भगवंताच्या दारात हिसाब किताब करणाऱ्यांच्या सुद्धा लक्षात येईना. काय करावं? भगवंताच्या समोर हिसाब किताब ठेवण्यात आला, न्याय निवाडा करा अशी विनंती केली, लेखाजोखा समोर मांडला. आमच्या तर काही लक्षात येईना असं सांगितलं. भगवंत म्हणले, कसला हिसाब किताब करत बसला? या साधूच्या मृत्यूचं जे पाप आहे ना, हे पाप त्या चौघींच्या डोक्यावर टाका म्हणे, ज्यांनी विनाकारण निंदा लावली, ज्यांना अधिकार नसताना, ज्यांना पूर्ण कल्पना नसताना ज्यांनी चर्चेला उदाहरण आणलंय. कोण म्हणतंय पहिलीचा दोष आहे, कोण म्हणतंय दुसरीचा दोष आहे, कोण म्हणतंय नाही दोघींनी मिळून काटा काढला असणार आहे, चौथीला तर काही कल्पना नाही तरी हा मिसळवते, मान हलवते, हो हो म्हणते. या चौघींनी जी निंदा लावली ना म्हणे विनाकारण, या चौघींच्या माथ्यावर ह्या साधूच्या मृत्यूचं पाप टाका, जरा भोगू द्यात म्हणे यांना निंदेची फळं. टाका म्हणे त्यांच्या माथ्यावर या चौघींच्या, त्या साधूच्या मृत्यूचं पाप, आणि त्या चौघींच्या डोक्यावर, चौघींच्या माथ्यावर त्या साधूच्या मृत्यूचं पाप टाकण्यात आलं. आणि पुढं जाऊन ते निंदेचं फळ त्यांना भोगावं लागलं. मित्रांनो, मी सुरुवातीलाच गोष्टीच्या सांगितलं होतं की ही गोष्ट कदाचित काल्पनिक आहे, पण अर्थ, भावार्थ आणि मतितार्थ मात्र फार मोठा निघाला. कहे हरदेव यदि निंदा से बाज नहीं तो आएगा. हा सद्गुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज म्हणाले, कहे हरदेव यदि निंदा से बाज नहीं तो आएगा, निंदक भी कहलाएगा और भक्ति से भी जाएगा. निंदेपासून आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा अवगुण जर कोणता असेल आपल्या आयुष्यामध्ये गोंधळ करणारा, तर तो आहे निंदा. निंदेपासून वेळेस पटकन बाजूला निघालं पाहिजे, नाही तर हा अवगुण आपल्या आयुष्यामध्ये फार मोठा गोंधळ करेल, आपल्याला घेऊन बुडेल हा अवगुण. हा म्हणून मित्रांनो आपण सावध व्हायला पाहिजे. विनाकारण कल्पना नसताना कुणाची चर्चा नको, कसल्या चर्चेमध्ये सामील नको, विनाकारण कुणाची निंदा नको, नालस्ती नको, विनाकारण कुणाचा विषय हाताळायला नको. कारण त्या चौघींनी विनाकारण विषय हाताळला तर त्या साधूच्या मृत्यूचं पाप त्यांच्या माथ्यावर येऊन बसलं. कशाकरता आपण इतरांचे विषय हाताळतो? बघणारा आहे ना सक्षम, तो ठेवतोय ना हिसाब किताब, तो लेखाजोखा ठेवतोय ना सगळा, तो करेल ना न्याय निवाडा. आपण कशाकरता या चर्चेमध्ये उड्या घेतोय, चर्चामध्ये सामील होतोय? आणि म्हणून मित्रांनो आपल्याला निंदेपासून सावध व्हावं लागेल. सावध होई, सावध होई, सावध होऊनी भजनी लागी. एखाद्या रोगावर उपचार करून घेत असताना जशी गोळ्या औषधं महत्त्वाची आहेत, तशीच पथ्यसुद्धा फार महत्त्वाची आहेत. तर पुढं जाऊन फरक पडतो, नाही तर आजार मित्रांनो रोग तसा टिकून राहतो. इकडं एका बाजूला सत्संग, सेवा आणि सिमरन करत असताना दुसऱ्या बाजूला मी कुणाची निंदा करणार नाही हे पथ्य आपल्याला सांभाळावं लागेल. तर मग सत्संगचा फायदा होईल, तर मग सेवेचा फायदा होईल, तर मग सिमरनाचा फायदा होईल. जर पथ्य सांभाळलं नाही तर रोग मित्रांनो माझा असाच माझ्यामध्ये टिकून राहणार आहे. आणि म्हणून खरं आत्ममंथन ते आहे, माझ्यातलं अवगुण मला शोधावे लागतील, आणि त्याच्यामध्ये निंदा हा सगळ्यात मोठा अवगुण आहे. तो जर माझ्यामध्ये असेल तर मला पटकन त्याच्यापासून अलिप्त व्हायला पाहिजे, वेगळं व्हायला पाहिजे. मला त्या निंदेपासून स्वतःची सुटका करून घ्यायची आणि मला माझा उद्धार करून घ्यायचा, ही खुणगाठ आपण बांधायला पाहिजे. चला तर मग मित्रांनो आपण प्रयत्न करूयात की आजपासून मी कुणाची निंदा करणार नाही, विनाकारण कुठल्या चर्चेमध्ये सामील होणार नाही, आणि कोण जर माझ्यापाशी निंदा करत असेल तर मी ऐकून सुद्धा घेणार नाही. हा जाणीवपूर्वक प्रयत्न आपण सर्वांनी निंदेच्या संदर्भात आता करायला पाहिजे. आणि असा प्रयत्न आपण केला तर मग समजता येईल की सद्गुरूला जसं अभिप्रेत आहे तसं जीवन आपण जगण्याचा प्रयत्न करतोय, आणि तो आपण सर्वांनी करायलाच पाहिजे. साधू मंडळी प्रेमाने बोला. धन निरंकारची.